हॅलो स्टुडंट्स, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आपल्या नाव पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा असं करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. जलसंसाधन हे अतिशय महत्त्वाची नैसर्गिक साधन संपत्ती असून त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. त्याचे योग्य नियोजन वापर, प्रदूषण कमी करणे याबद्दल अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये यावा यासाठी जलसुरक्षा हा एक त्यामध्ये टॉपिक ऍड केलेला आहे आणि त्याला अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर मी प्राध्यापिका सौ माळी MG, पर्यावरण शिक्षण विभाग, श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील, कन्या महाविद्यालय इस्लामपूर. तर या पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या सब्जेक्टमध्ये एकूण 5 टॉपिक्स आहेत. पहिला टॉपिक आहे मानव आणि पर्यावरण, दुसरा आहे पर्यावरणीय प्रदूषण, तिसरा टॉपिक आहे शाश्वत विकास, चौथा टॉपिक आहे पर्यावरण संरक्षण पद्धती आणि 5वा टॉपिक जलसुरक्षा असा आहे. तर यामध्ये पहिला जो पर्यावरण तो आज आपण सुरू करणार आहोत. मानव हा पर्यावरणाचा अत्यंत महत्त्व जातो, कारण मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्याने केलेल्या कृतींचा पर्यावरणावर चांगला, वाईट, कमी जास्त पॉझिटिव्ह होत असतो आणि त्यामुळे पर्यावरण तिथल्या मानवावर डिपेंड आहे आणि त्यामुळे मानव आणि पर्यावरण असा हा पहिला टॉपिक. यामध्ये पहिला पॉइंट आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढ. वाढती लोकसंख्या हा पूर्ण जगासमोर असणारा एक मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा. ग्रोईंग पॉप्युलेशन, ओव्हर पॉप्युलेशन हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहितीच आहे की भारत देश हा जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत सध्या 2 नंबरला आहे. तर वाढत्या लोकसंख्येचा पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे लोकसंख्या वाढ हा एक पहिला पॉइंट आहे या टॉपिकमध्ये. दुसरा आहे तो म्हणजे ग्रामीण आणि शहरी वसाहती. यामध्ये पहा, ग्रामीण वसाहती ज्या आहेत त्या इको फ्रेंडली असतात, पर्यावरण पूरक असतात. ग्रामीण वसाहतीमध्ये तिथल्या लोकांची जीवनशैली ही पर्यावरण पूरक असते, ते निसर्गाशी डायरेक्टली रिलेटेड असतात. आणि शहरी वसाहती या निसर्गापासून थोड्या लांब गेलेल्या असतात किंवा त्यामध्ये मॉडिफिकेशन झालेले असतात. लाईफस्टाईल त्या लोकांची वेगळी असते आणि मग त्या वसाहती, तिथले इंडस्ट्रियलायझेशन, तिथलं ट्रॅफिक किंवा इतर गोष्टींमुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम. त्यामुळे हा एक पॉइंट महत्वाचा, ग्रामीण आणि शहरी वसाहती. तिसरा पॉइंट यामध्ये आहे तो म्हणजे स्थानिक समुदाय आणि परंपरा. स्थानिक समुदाय जे आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल एक वारली नावाची एक आदिवासी जमात आहे. तुम्ही ऐकून असाल हे नाव वारली. तर या वारली ही जमात मुंबईपासून साधारणपणे 100 किलोमीटरवर अजूनही ते वारली आदिवासी लोक राहतात. तर यांच्या काही परंपरा आहेत, त्यांचे एक लाईफस्टाईल वेगळी आहे आणि त्या परंपरेमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीला आणि पर्यावरणाला अतुलनीय असं महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे याचा थोडक्यात अभ्यास आपण करणार आहोत, स्थानिक समुदाय आणि परंपरा. त्यानंतर चौथा पॉइंट आहे पर्यावरण आणि आरोग्य. यामध्ये जर का पर्यावरण सुस्थितीत असेल तर तिथं राहणाऱ्या लोकांचं आरोग्य हे नेहमी चांगलं असणार आहे. त्यामुळे निरोगी जर का आयुष्य असायला पाहिजे असं वाटत असेल आणि स्वच्छ पर्यावरण असणं महत्वाचं आहे. म्हणजे हेल्दी पॉप्युलेशन जर का आपल्याला पाहिजे आपल्या कंट्रीमध्ये तर त्यासाठी हेल्दी एन्व्हायरमेंट असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर या टॉपिक मधला एक लास्ट पॉइंट आहे तो म्हणजे जगण्याचा अधिकार, मानवाधिकार आणि मूल्य शिक्षण. म्हणजे की इथिक्स त्याच्यामध्ये आहेत की पर्यावरण आपलं आहे, पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. हे सगळे इथिक्स त्यामध्ये दिलेले आहेत. अशा प्रकारे या टॉपिकमध्ये एकूण 5 पॉइंट्स दिलेले आहेत. त्यामधला पहिला पॉइंट लोकसंख्या वाढ हा आपण अगोदर बघूयात. तर ते बघण्या अगोदर आपल्याला सर्वांनाच माहिती असायला पाहिजे की जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो. तर 11 जुलै
हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. ही जी स्लाइड आहे माझी, या स्लाइडमध्ये तुम्ही पाहू शकता की काय अवस्था झालेली आहे आपल्या प्लॅनेटची, पृथ्वीची. ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे. कॅरिंग कपॅसिटी आहे, काहीतरी एक क्षमता आहे, त्या कॅरिंग कपॅसिटीच्या पुढं ही लोकसंख्या गेल्यामुळं अनेक प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागत आहेत. तर पहिला हा आपला पॉइंट जो आहे लोकसंख्या वाढ, हा आपण बघूयात. त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की आदिमानव हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. हा आदिमानव शिकार करून आणि वन्य पदार्थ जमा करून आपली भूक भागवत होता. त्यानंतर मात्र हळूहळू प्रगती होत गेली आणि हा मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर पुढं येत गेला. तर मग हे होत असताना वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या, अनेक बदल झाले. तर त्यामध्ये ना प्रामुख्याने 3 क्रांती झालेल्या आहेत. पहिली आहे ती म्हणजे कृषी क्षेत्रातील क्रांती, ॲग्रिकल्चरल रिव्हॉल्युशन. तर हे जेव्हा आपण बघत असतो तेव्हा त्याच्यामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे की हरित क्रांती ही एक महत्वाची क्रांती आहे. जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा वाढतात. अन्नाची गरज मोठी जी आहे की प्रमुख गरज आहे ना, अन्न वस्त्र निवारा या 3 प्रमुख गरजा, त्यातील अन्न ही अतिशय महत्वाची एक गरज आहे. तर ही अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी ॲग्रिकल्चरल रिव्हॉल्युशन झाली, त्याच्यामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन, हरित क्रांती. तर यामध्ये हरित क्रांती होत असताना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर, मोठ्या प्रमाणात जलसिंचन, त्यानंतर मशीन्सचा वापर, वाहनांचा वापर शेतीमध्ये हा वाढत गेला. म्हणजे की पारंपरिक पद्धतीने जी शेती केली जात होती की ज्यामध्ये प्राण्यांचा वापर केला जायचा किंवा जैविक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जायचा, त्यामध्ये बदल झाला. तर या तुम्हाला एक स्लाइडमधून दिसून येईल की एका स्लाइडमध्ये फोटोमध्ये ना पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते की ज्याच्यामध्ये प्राण्यांचा वापर, आणि दुसऱ्या फोटोमध्ये मशीन्सचा वापर की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरित क्रांती झालेली आहे. आणि या झालेल्या हरित क्रांतीचे जसे की पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत, अन्न खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती झाली, तसे निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा एन्व्हायरमेंटवर खूप झालेले आहेत, पर्यावरणावर दुष्परिणाम झालेले आहेत. त्यानंतर आता दुसरी जी आहे क्रांती ती म्हणजे औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. यामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढले. जी लोकसंख्या वाढलेली आहे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन निर्मिती करायची गरज होती आणि त्यामुळे ही औद्योगिक क्रांती झाली. यामध्ये तुम्ही पाहू शकता या स्लाइडमध्ये की कशा प्रकारे उद्योगधंद्यांमध्ये बदल झाले. मानवाचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यांमध्ये जो केला जात होता मॅनपॉवर, त्याच्याऐवजी पुन्हा त्याचा तिथं मशीननी मॅनपॉवरची जागा घेतलेली आहे. तिसरी क्रांती जी आहे ती म्हणजे माहिती आणि जागतिकीकरणाची क्रांती. आता ही गोष्ट तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, कारण आपण सध्या जे लेक्चर घेतोय ते ह्याच्याशीच रिलेटेड आहे, ऑनलाईन लेक्चर. की ही माहिती आणि जागतिकीकरण, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आलेले आहेत. आपण सगळेजण स्मार्टफोन यूज करतो. जग एकमेकाला खूप जवळून जोडलं गेलेलं आहे. जगाच्या एका टोकात घडलेल्या गोष्टी आपल्याला दुसऱ्या टोकाला कळतात. तर हे जे आहे ती म्हणजे एक मोठी क्रांती झालेली आहे, माहिती आणि जागतिकीकरणाची क्रांती. तर अशा प्रकारच्या या 3 क्रांती ज्या आहेत त्या झालेल्या आहेत बघा. त्यानंतर मात्र लोकसंख्या वाढ ह्याच्यामध्ये सांस्कृतिक बदल काही प्रमाणात झालेले आहेत. आणि या सांस्कृतिक बदलामुळे काय परिणाम झाले, तर एकतर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली. या वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा, मागण्या पूर्ण करणे यासाठी अधिक प्रमाणात ऊर्जा, नवतंत्रज्ञानाचा वापर केला गेला आणि त्यामुळे आपल्या ग्रहावर खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले.
त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे वाढता अन्न पुरवठा आणि वाढत जाणारे आयुर्मान. यामुळे मानवी लोकसंख्येची वाढ व्हायला लागली, जास्ती प्रमाणात लोकसंख्या वाढू लागली. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे मानवाच्या वाढत्या संसाधनाचा वापर आणि या मोठ्या प्रमाणातल्या संसाधनाच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास. हा एक तिसरा जो आहे तो मोठा बदल झालेला आहे. तर अशा प्रकारचे हे बदल जे आहेत ते पर्यावरणामध्ये घडत गेले. त्यानंतर आता लोकसंख्या वाढ जी आहे त्याच्या संदर्भातल्या काही संज्ञा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा, पहिली एक संज्ञा आहे की जे रेग्युलर वापरली जाते, जन्मदर. जन्मदर म्हणजे काय, तर दिलेल्या वर्षात 1000 लोकसंख्येमागे प्रत्यक्ष जन्मलेली अपत्य संख्या म्हणजे जन्मदर. दुसरी आहे ती म्हणजे मृत्यूदर. मृत्यूदर म्हणजे दिलेल्या वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे झालेल्या एकूण मृतांची संख्या. तिसरा आहे तो म्हणजे वाढीचा दर. नैसर्गिक वाढ किंवा स्थलांतरामुळे एका वर्षात वाढणारी किंवा कमी होणारी लोकसंख्या म्हणजे वाढीचा दर. त्यानंतर आहे दुप्पट होण्याचा कालावधी. लोकसंख्येच्या वाढीच्या दरानुसार एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्येला दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी. नंतर एक महत्त्वाचा आहे बघा, वाहन क्षमता. वहन क्षमता, तर ही वहन क्षमता जी आहे, कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ अवर प्लॅनेट, की जी एक ठरलेली वहन क्षमता आहे आपल्या पृथ्वीची. आणि त्या वहन क्षमतेच्या पुढे जाऊन जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ अपुरी संसाधने किंवा राहणीमानाचा खालावलेला दर्जा किंवा मग स्वच्छतेच्या अपुऱ्या सुविधा, वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी आणि लोकसंख्येच्या हस्तक्षेपामुळे होणारे हवा, पाणी, मृदा यांचे होणारे प्रदूषण. त्यामुळे वहन क्षमतेच्या पुढे लोकसंख्या जाऊन चालणार नाही. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे पर्यावरणीय संतुलन. तर या ठिकाणी बघा, परिसंस्था, अन्नजाळे, सजीव निर्जीव हे सगळे घटक जे पर्यावरणातील आहेत, या सगळ्यांची स्थिती जर का उत्तम असेल, संतुलन असेल, तरच पर्यावरणीय संतुलन आहे असे आपण म्हणू शकतो. नंतर पुढचा आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर. लोकसंख्येतील निव्वळ झालेली वार्षिक वाढ म्हणजे लोकसंख्येच्या वाढीचा दर होय. आणि लास्ट आहे ते म्हणजे घातांकित वाढ. घातांकित वाढ म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची होणारी वाढ ही नेहमीप्रमाणे दुप्पट किंवा तिप्पट अशा प्रमाणात नसून घातांकानुसार वाढते. उदाहरणार्थ 10चा दुसरा घात, 10चा तिसरा घात या पटीत वाढ होते, त्याला घातांकित वाढ असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर काळानुसार झालेली लोकसंख्या वाढ या एका ग्राफमध्ये दर्शवलेली आहे बघा. जागतिक लोकसंख्या वाढ एक्स ॲक्सिसवरती साल दिलेले आहेत, वाय ॲक्सिसवरती लोकसंख्या अब्जमध्ये दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता की इसवी सन पूर्व मधली लोकसंख्या आणि इसवी सनानंतरची लोकसंख्या. तर यामध्ये 1650 पासून ते 1999 सालपर्यंतची लोकसंख्या दिलेली आहे. आणि या एवढ्या पिरियडमध्ये लोकसंख्या इतक्या भरभर वाढलेली आहे की हा जो ग्राफ आहे तो वाय ॲक्सिसला पॅरलल असा आपल्याला दिसतो. तर यामधून अजून एक कन्क्लुजन असं आहे की 1850 ते 1950 दरम्यान लोकसंख्या दुप्पट होऊन ती 2 अब्ज झाली. 1987 मध्ये ती 5 अब्ज झाली. 1999 मध्ये सुमारे 6 अब्ज झाली. आणि आत्ता जगाची लोकसंख्या सुमारे 7.7 अब्ज आहे आणि भारताची लोकसंख्या सुमारे 1.25 अब्जच्या पुढे आहे. त्यामुळे ही वाढती लोकसंख्या ही खूप मोठी गंभीर समस्या आपल्या समोर सध्या आहे. वाढत्या लोकसंख्येचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम अतिशय गंभीर आहेत. त्यानंतर या प्रकरणामधील पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे लोकसंख्या संक्रमण. तर प्रथम संक्रमण म्हणजे काय, तर लोकसंख्या वाढीचा दर व आर्थिक विकास यांचा खूप जवळचा संबंध आहे. सुधारलेली आर्थिक स्थिती, कमी प्रमाणातील जन्मदर आणि कमी प्रमाणातील मृत्यूदर यामुळे विकसित देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला आणि ही प्रक्रिया लोकसंख्या संक्रमण म्हणून ओळखली जाते.
या लोकसंख्या संक्रमणामध्ये पुन्हा 4 टप्पे आहेत बघा. पहिला टप्पा आहे तो म्हणजे पूर्व औद्योगिक टप्पा. म्हणजे काय, तर औद्योगिकीकरण सुरू व्हायच्या अगोदरचा पूर्वीचा जो काळ होता की ज्यामुळे मध्ये आयुष्य हे कठीण होतं आणि या कठीण जीवन पद्धतीमध्ये जास्त प्रमाणात जन्मदर आणि जास्त प्रमाणात मृत्यूदर होते आणि त्यामुळे लोकसंख्येत कमी प्रमाणात वाढ होत होती. हा झाला पूर्व औद्योगिक टप्पा. दुसरा आहे तो म्हणजे संक्रमण टप्पा. यामध्ये औद्योगिकीकरण सुरू झाले, अन्नाचे उत्पादन वाढले, आरोग्यात सुधारणा होऊ लागल्या. त्यामुळे काय झालं की जन्मदर वाढला आणि मृत्यूदर कमी व्हायला लागला आणि त्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढली. तर ह्याचं एक एक्झाम्पल, आपण वेल नोन एक्झाम्पल, आपलाच देश भारत देश की जो विकसनशील आहे, किंवा अजून दुसरे जे विकसनशील देश आहेत ते याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ शकतो संक्रमण टप्पामध्ये. तिसरा आहे तो म्हणजे औद्योगिक टप्पा. या टप्प्यामध्ये औद्योगिकीकरण खूप मोठ्या प्रमाणात, जन्मदर कमी झाला, मृत्यूदर कमी झाला. कारण का, तर मेडिकल फॅसिलिटीज वाढल्या, त्याच्यानंतर जन्म नियंत्रण आलं, स्त्रियांना बाहेर पडायची संधी, स्त्रियांना नोकरी करण्याची संधी मिळायला लागली आणि त्याच्यामुळं एकूणच राहणीमानात, जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होऊन खूप विकास झाला. आणि त्यामुळे हा जो औद्योगिक टप्पा आहे तो मुख्यतः विकसित देशांमध्ये आहे की जिथं जन्मदर आणि मृत्यूदर कमी झाल्याचे दर्शवते. लास्ट जो आहे तो औद्योगिकीकरणानंतरचा टप्पा. या टप्प्यामध्ये औद्योगिक टप्प्यामध्ये जन्मदर होतो, समान राहतो आणि लोकसंख्या वाढ स्थिर राहते. यामध्ये एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही बहुतेक सगळे युरोपियन देश येतात, ते घेऊ शकता. अशा प्रकारे लोकसंख्या संक्रमणाचे हे 4 टप्पे आहेत. तर लोकसंख्या वाढ मध्ये महत्वाचा आणखी एक आहे घटक की जो पण अभ्यासासाठी महत्वाचा आहे, तो म्हणजे लोकसंख्या मनोरा किंवा पिरॅमिड. तर लोकसंख्या मनोरा म्हणजे काय, कशासाठी आहे हा लोकसंख्या मनोरा? तर एखाद्या देशातील लोकसंख्या, त्यांचे वय, लिंगरचना आणि विशिष्ट वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण हे वय व लिंग मनोऱ्याद्वारे दर्शवले जाऊ शकते. त्याला लोकसंख्या मनोरा किंवा पिरॅमिड असे म्हणतात. तर लोकसंख्या मनोरा हा त्या देशातील लोकसंख्या परिस्थिती समजण्यासाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे साधन आहे आणि ही माहिती जी मिळालेली आहे ती शासनाला सुधारणात्मक योजना आखण्यासाठी खूप उपयुक्त असते. या माहितीचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या विकास योजनांसाठी, देशाच्या विकासासाठी शासन करू शकते. तर यामध्ये बघा, पहिला आहे तो म्हणजे विकसनशील देशाचा मनोरा. आता हा पिरॅमिड बघा कसा आहे. यामध्ये वयोगट टक्केवारी आणि पुरुष आणि स्त्री प्रमाण दिलेलं आहे. वेगवेगळे वयोगट केलेले आहेत, अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत, आणि त्याप्रमाणे वाढती लोकसंख्या किंवा कमी झालेली लोकसंख्या दाखवलेली आहे. तर यामध्ये ब्ल्यू कलरमध्ये ते पुरुष आहेत आणि इकडं पिंक कलरमध्ये ते स्त्री, आणि त्यामध्ये मग कमी जास्ती प्रमाण दाखवलेलं आहे. पहा, विकसनशील देशातील मनोरा जो आहे, या मनोऱ्यात मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या असून वृद्ध लोकांचे प्रमाण कमी दिसून येते आपल्याला. तर हे कुठं आहे? विकसनशील देश, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपला भारत देश. दुसरा जो आहे हा तो म्हणजे विकसित देशातील मनोरा. या प्रकारच्या विकसित देशातील मनोऱ्यामध्ये बघा, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी असतात आणि त्याच्यामुळे स्त्री पुरुष प्रमाण बघा कसं आहे, तुम्ही त्या मनोऱ्यावरून पाहू शकता. तिसरा आहे तो कलश आकाराचा मनोरा. तर हा कलश आकाराचा मनोरा जो आहे, यामध्ये पुनरुत्पादक वयोगटातील लोकांच्या तुलनेमध्ये पूर्व पुनरुत्पादक वयोगटातील लोकांचे प्रमाण फारच कमी आहे आणि ही वाढ प्रामुख्याने उत्तर देशांमध्ये, उत्तर भागातील देशांमध्ये दिसून येते. हा कलश आकाराचा मनोरा जो आहे तो औद्योगिक देशांमध्ये आढळून येतो. एक महत्त्वाचं असं आहे बघा की विकसनशील आणि औद्योगिक विकसित राष्ट्रांमधील लोकसंख्या वाढीच्या पद्धतीत फार मोठा फरक आहे. जवळपास 99% लोकसंख्या वाढ
ही विकसनशील देशांमध्ये होतीये. औद्योगिक देशातील लोकसंख्या आहे तितकीच राहते, म्हणजे विकसित देशांमध्ये लोकसंख्येची वाढ होत नाही. 2050 पर्यंत, इसवी सन 2050 पर्यंत विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या वाढीत 55% वाढ होण्याची शक्यता आहे. तर विकसित देशांच्या लोकसंख्येमध्ये फक्त 4% वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक टेबल आहे पहा. 2018 मधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश या टेबलमध्ये आहेत. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रांनी ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे, युनायटेड नेशन्स. त्यामध्ये बघा चीनची लोकसंख्या दिलेली आहे कोटीमध्ये. 142.8 कोटी चीनची लोकसंख्या 2018 मध्ये होती. आपल्या भारताची लोकसंख्या 135.3 कोटी, अमेरिका 32.7 कोटी, इंडोनेशिया 26.8 कोटी, ब्राझील 20.9 कोटी, पाकिस्तान 21.2 कोटी, रशिया 14.6 कोटी, बांगलादेश 16.1 कोटी, नायजेरिया 19.6 कोटी, मेक्सिको 12.6 कोटी. तर हे टॉप 10 देश आहेत की ज्यामध्ये लोकसंख्या म्हणजे जास्ती असलेले हे देश आहेत. तुम्ही पाहू शकता की आपला भारत देश त्यामध्ये 2 नंबरला आहे. तर हे एक मोठी गंभीर समस्या आहे आपल्या समोर असणारी, आणि ही जर लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर मिळणाऱ्या साधन संपत्ती आपल्याला अपुऱ्या पडू शकतात. त्यानंतर याच पॉइंट मधला पुढचा एक आहे बघा महत्वाचा पॉइंट, तो म्हणजे लोकांचे स्थलांतर. हा एक पॉइंट आहे. स्थलांतर म्हणजे काय? तर स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे होणारी मानवी हालचाल. त्यामुळे काय होते तर एका ठिकाणाची लोकसंख्येमध्ये वाढ होऊ शकते किंवा एका ठिकाणाच्या लोकसंख्येमध्ये घट होऊ शकते. आणि अलीकडे स्थलांतर ही एक मोठी जागतिक समस्या होऊन बसलेली आहे. तर स्थलांतराच्या बाबतीत एक टेबल आहे बघा. यामध्ये परावृत्त करणारे घटक काही दिलेले आहेत आणि काही आकर्षित करणारे घटक. म्हणजे की जे घटक परावृत्त करणारे आहेत अशा भागातून लोकसंख्या कमी होणार, जे घटक आकर्षित करणारे आहेत अशा भागामध्ये लोकसंख्या वाढणार. आता बघा फॉर एक्झाम्पल, एखाद्या भागामध्ये बेरोजगारी आणि रोजगाराची जर कमतरता असेल तर आपोआपच लोक तो भाग सोडून उत्तम आर्थिक संभावना असलेल्या भागामध्ये स्थलांतरित होणार. किंवा आर्थिक अविकसितता असेल तर आपोआपच लोक जास्त वेतन आणि उत्पन्न असणाऱ्या भागामध्ये आकर्षित होणार, स्थलांतरित होणार. कमी वेतन किंवा कमी पगार असेल तर मग लोक आपोआपच चांगला पगार असणाऱ्या, उत्तम राहणीमान असणाऱ्या भागामध्ये स्थलांतरित होणार. समजा काही भागामध्ये राजकीय अस्थिरता आहे, युद्धे होत आहेत, तर मग त्या भागातून लोक सुशासन असणाऱ्या भागामध्ये स्थलांतरित होणार. तशाच प्रकारे काही ठिकाणी जर विवाद आणि संघर्ष चालू असतील तर असा भाग आपल्याला आवडतच नाही. त्यामुळे लोकसंख्या आपोआपच सुरक्षित आणि स्थिरता असणाऱ्या भागामध्ये स्थलांतरित होणार. जर काही ठिकाणी स्वातंत्र्याचा अभाव आहे किंवा हुकुमशाही करत असतील, काही ठिकाणी धर्म आणि राजकारणावर आधारित भेदभाव असतील, तर मग अशा ठिकाणाहून लोकसंख्या स्थलांतरित होऊन बौद्धिक स्वातंत्र्य असणाऱ्या किंवा कोणताही भेदभाव नाही अशा ठिकाणी स्थलांतरित होणार. किंवा काही ठिकाणी समजा वैद्यकीय सेवेचा अभाव आहे तर अशा ठिकाणी लोकांना राहायला आवडणार नाही, तर ते त्या ठिकाणी स्थलांतरित होत असताना उत्तम वैद्यकीय सेवा सुविधा असणाऱ्या ठिकाणी आपोआपच राहायला जाणार. तर अशा प्रकारे हे लोकांचे स्थलांतर होत आहे. आपण ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात आहे, रोजगार संधी उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असते आणि त्या ठिकाणी जास्ती प्रमाणात लोकसंख्या असते. तर इथं हा लोकसंख्या वाढ हा जरी पॉइंट संपलेला आहे आपला. या पॉइंटवर आधारित प्रकल्प कार्य काय आपण करू शकतो, कारण पर्यावरण शिक्षण या विषयामध्ये प्रकल्प कार्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. प्रकल्प कार्य करूनच विद्यार्थी पर्यावरणाच्या खूप जवळ जातो आणि त्याच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण होतो. तर यामध्ये पहा प्रकल्प आपण काय करू शकतो, तर लोकसंख्या वाढ व पर्यावरण हा एक विषय घेऊ शकतो. त्यामध्ये वाढत्या लोकसंख्येचा पर्यावरणावर काय दुष्परिणाम होतो आणि मग त्याच्यावरती काय उपाययोजना कराव्या लागतील, असा एक तो पॉइंट आपण घेऊ शकतो. दुसरा एक घेऊ शकतो बघा आपण, लोकसंख्या वाढीची कारणे आणि परिणाम.
त्यानंतर तिसरा जो आहे टॉपिक बघा मी दिलेला इथे, भारताची लोकसंख्या. असा आपण प्रकल्प करू शकतो किंवा इव्हन तुम्ही तुमचा लोकल एरिया म्हणजे माझं शहर किंवा माझं गाव, ग्रामीण भागात असेल तर गाव, तर अशा ठिकाणच्या लोकसंख्येचा अभ्यास. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की दर 10 वर्षांनी जनगणना होत असते. तर त्या प्रमाणामध्ये माझ्या गावामध्ये मागच्या 10 वर्षामधली लोकसंख्या, त्याच्या मागच्या 10 वर्षामधली लोकसंख्या, ह्याच्यावरून आपण तो ग्राफ किंवा ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याचा अभ्यास, त्याचे पर्यावरणावर होणारे चांगले वाईट परिणाम ह्याचा अभ्यास करू शकतो. त्यानंतर बघा पुढचा अजून टॉपिक तुम्ही घेऊ शकता, लोकसंख्या वाढ व ऊर्जा संसाधने किंवा लोकसंख्या वाढ व जलसंसाधने. म्हणजे की वाढत्या लोकसंख्येचा या संसाधनांवरती खूप ताण येतो, मोठ्या प्रमाणात ही संसाधने वापरली जातात किंवा मग अगदी पुढे जाऊन म्हटलं तर ती कमी पडतात, लोकांना वापरायला पुरत नाहीत. तर अशा प्रकारे हे विषय आपण त्यासाठी घेऊ शकतो प्रकल्पामध्ये. पुढे आहे बघा लोकसंख्या वाढ व आरोग्य. जर का लोकसंख्या वाढत गेली तर तिथं जे राहणारे लोक आहेत त्यांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार नाहीत. तर आरोग्य जे आहे ते तिथल्या लोकांचं चांगल्या प्रकारे राहू शकत नाही. कारण का तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये या सुविधा उपलब्ध करून देणे अवघड होत आहे. आता आपल्या कोरोना आत्ता सध्या एक जोरात जगभर चालू आहे. हाहाकार माजलाय ह्या कोरोनामुळे अख्ख्या जगामध्ये. खूप मोठ्या प्रमाणात लोकांना या रोगाची, एक व्हायरस आहे, त्या व्हायरसची लागण होते किंवा काही जण त्यामध्ये मृत्यू पावतात. तर इथं सुद्धा आपण लोकसंख्या वाढ ज्या ठिकाणी आहे तिथं त्या आरोग्य सुविधा पुरवणं खूप अवघड होतंय आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढतं अशा ठिकाणी. तर हे टॉपिक्स आहेत. अजून आहे बघा स्थलांतराचे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि लोकसंख्या मनोरा. तर यापैकी तुम्हाला जो टॉपिक योग्य वाटेल, ज्याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता, ज्याचा अभ्यास करू शकता, असा टॉपिक एक घेऊन, म्हणजे मानव व पर्यावरण या टॉपिकमधला फक्त पहिला एक पॉइंट लोकसंख्या वाढ हा जो आहे त्यावर आपण एवढे टॉपिक्स सजेस्ट करतोय आणि त्यातला तुम्ही एक सिलेक्ट करू शकता तुमच्या 12वीच्या प्रकल्प कार्यासाठी. तो तुम्हाला उत्तम प्रकारे प्रकल्प करायचा आहे आणि तो करत असताना एक मला जाणीव असायला पाहिजे की मी पर्यावरणाचं कशा प्रकारे रक्षण करणार आहे, पर्यावरणाचं संवर्धन कसं करणार आहे. माझं ते एक मोठं कर्तव्य आहे. मी पर्यावरणाचा एक घटक आहे. जर का पुढे पर्यावरण संतुलित राहिलं नाही, असंच ग्लोबल वॉर्मिंग होत राहिलं, वेगळे वेगळे नॅचरल डिझास्टर्स येत राहिले, तर मी आणि माझी पुढची पिढी या पृथ्वीवर जगू शकणार नाही. आणि म्हणून मला पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. मग मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणार, माझी लाईफस्टाईल इको फ्रेंडली असणार, वृक्षारोपण करणार. तर आत्ता आपल्याकडे वेळ आहे, लॉकडाऊनमुळे आपण घरी आहोत. तर माझा एक अगदी मनापासूनचा एक सल्ला आहे की तुम्ही प्रत्येकाने आत्ता जेवढे जमतील तेवढे 2, 4, 5 झाडं लावा. तुम्ही घरात आहात, दररोज तुम्ही पाणी घालू शकता. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ती झाडं जगून निघतील. आणि वृक्षारोपण ही खूप गरजेची आत्ता गोष्ट आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही माझी एक जबाबदारी आहे, ही जाणीव ठेवा. ठीक आहे. या आत्ताच्या कोरोनाच्या साथीमध्ये आपण सगळे आपापल्या घरी आहोत, लॉकडाऊनमध्ये आहोत. तुम्ही सगळेजण स्वतःची काळजी घ्या, कुटुंबियांची काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. ओके, थँक्यू.